नको चांदी नको हिरे नको माणिक वसंतराव अशीपती असता काय पाहिजे. आहा लय भारी. हा चला. असं कसं सपिटाची करंजी साखरेचं भरण भगवानाचं नावाचं आहे का. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आलेली मी गावाकडे, म्हणजेच आमच्या ताईच्या गावाकडे आलेली आहे. कारण की आज आहे अक्षयचा लग्नाचा गणपती काढायचा. अक्षयच्या लग्नाचा घाणा म्हणजे पूर्ण महिला मंडळ गावातल्या येतात आणि त्या काय काय करतात. तर त्यासाठी अगोदर जे जातं असते तर त्याला डेकोरेशन, त्याच्यानंतर इकडं ह्या ताईच्या चुलत सासूबाई येतात मामी, तर त्या मामी पण मदत करायला आलत्या. आणि मामीनी जे जात्यावरती दळायचं जे धान्य असते ते काढत होत्या. आणि त्याच्यानंतर भरपूर काही नैवेद्य वगैरे गणपतीचा, तर तो पण मामीने केला. आणि ताई मला सर्व साहित्य काढून देत होती आणि मी मस्तपैकी ते तयार करत होते. पाहू शकता ताईच्या घराच्या समोर छान असे झाडं लावलेले आहेत. अक्षयची गाडी पण आहे तिकडे आणि मस्त डेकोरेशन करणं चालू होते. आणि शौर्या मॅडम आमच्या व्हिडिओ काढत होत्या. त्याच्यानंतर खालचं डेकोरेशन झाल्याच्यानंतर वरती गणपती पाशी पण छान असं डेकोरेशन केलं फुलांचं. आणि गावाकडे जे गणपती काढला, मुहूर्त निघाला की लग्नाचे सर्व विधी चालू होतात किंवा लग्नाला म्हणजे आरंभ हे गणपती काढण्या त्या दिवसपासून होते. म्हणजे नंतर हे पहा माठाचे पूजन आणि डाव बांधणे म्हणतात याला, तुमच्या तिकडं काय म्हणतात काय माहिती त्याला. मस्त हे पहा कणकीचे आणि दिवे, त्याला तेलवात लावून छान असे हे दिवे लावून जातं पूजणं. त्याच्यानंतर घरातलं डाव बांधणं म्हणजेच माठाला जो डाव असतो तर तो बांधायचा असतो. आणि त्यासाठी ह्या ताईच्या चुलत सासूबाई आणि त्यांच्या सूनबाई वगैरे गावातल्या महिला मंडळ यायला चालू झाले आणि त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. आणि हे सर्वांनी मिळून तो डाव बांधला. ते बघा येलो कलरचं जे दिसतंय ना, तर तो असतो डाव. आता तुम्ही म्हणताल डाव म्हणजे काय गेम आहे का काय, गेम वगैरे काय नसतो. हे अक्षयच्या जीवनाचा गेम चालू झाला इथून. आणि इथं उखाणे कसे भारी घेतलेत ते ऐकूया. नको चांदी नको हिरे नको माणिक वसंतराव अशीपती असता काय पाहिजे. आहा लय भारी. हा चला. असं कसं सपिटाची करंजी साखरेचं भरण भगवानाचं नावाचं आहे का. काहीतरी घ्या. दत्तात्रेयच्या फोटोला मागे पुढे असते म्हणा गावाचे गुणधर्म राजा. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी प्रकाशरावांचं नाव घेते आज अक्षयच्या जाती पूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी. अरे वा छान. हा आत्याबाई चला, आमच्या आत्याबाई घेतात. म्हण नका, आम्ही मामाला सांगून देईन घ्या. अरे छान छान. माझ्या आत्या चला. त्यांचे उखाणे चालू होते तोपर्यंत मी साडी चेंज केली. कारण की घाई गडबडीत पहिली वराडी म्हटल्याच्या नंतर गणपतीची पूजा करावी लागते. आणि पूजा करण्यासाठी आई मला ओरडल्या, म्हणजे माझ्या आई बरं म्हणल्या साडी थोडी 5 मिनटं तरी घालायची नाही म्हणे, काम तर काम चालूच असतंय,
कर म्हणे, पूजा करायला आलीस, पहिली वराडीन म्हणतेस. आणि गणपतीची म्हणजे गणपती काढायला पहिल्यापासूनच काय असते, म्हणजे एकतरी पाहुणी यावी. तर इथं आम्ही 2 पाहुणे आलतो, मी आणि आमच्या आत्याबाई, परत आई पण आलेली आहे. तर आत्याबाईचं आणि ताईचं गाव एकच असल्यामुळे त्या पण आलत्या. आणि पहिली वराडीन म्हणून गणपतीची पूजा करायला मीच घेतली. आत्याबाई म्हणलं तूच कर म्हणे माय. आणि तितक्यात ताईच्या चुलत सासूबाई हसत होत्या, म्हणे 5 मिनटं साडी घालायची आणि म्हणजे दाखवायचं साडी घालून. मी म्हणलं तसं दाखवायची गरज नाही, मी अगोदर ड्रेसवर काम केलं हे पण व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि नंतर साडी जोपर्यंत म्हणजे, कारण की भरपूर घरात कामं असतात आणि ताईला आधार म्हणून, कारण की माझ्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा काही असेल तर माझी बहीण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते. तसंच आता अक्षयचं लग्न म्हटल्याच्यानंतर मावशी तर काम करणारच झाली. आणि सर्वात अगोदर गणपतीची पूजा पहिल्या ओराडीने केली, म्हणजेच गणपतीला हळदी कुंकू वगैरे लावून गणपतीची पूजा झाली. आणि पूजा झाल्याच्या नंतर अक्षयने पण गणपतीची पूजा करायची असते, गणपतीची आरती करायची असते नवरदेवानी. आणि आमचा नवरदेव पहा, गणपतीला किती छान अशी हराळी लावली आणि करदुडा, आणि ते छान बरं जो डबल टेप असतो ना, तर त्याने चिटकून लावली त्या, आणि वस्त्र पण तर किती सुंदर दिसायले. तर ही आयडिया मला म्हणजे आमच्या ताईने दिली, म्हणे असं लाव म्हणे. मी म्हणत होते ताई कसं लावायचं काय, तर मग ताईने सांगितलं असं लाव म्हणे. आणि मग काय तसं लावलं. आणि नवरदेव पहा कशा खुश आहे, कारण की नवरदेव आमचा अजून 11 दिवसांनी 10-11 दिवसांनी मस्त नवरी घेऊन येणार. आणि आमच्या सुनबाई तर तुम्ही पाहिलेलाच येता ब्लॉगमध्ये, जेव्हा आम्ही सुनबाईला संक्रांत घेऊन गेलतो तेव्हा. तर सर्व महिला मंडळी म्हणजे येत होत्या. आता ताईचं हे नवीन घर बांधलेलं आहे, अगोदर गावात होतं तर तिथं सर्वजण जवळ होते. आणि आता थोडं गावाच्या बाहेर म्हणजे नवीन प्लॉट घेऊन बांधलेलं आहे तिचं घर, तर यायला थोडा महिला मंडळांना पण उशीर होत होता. आणि अशा पद्धतीने मुहूर्त हा निघालेला आहे, गणपती काढलेला आहे. आणि आजपासनं आता उद्यापासनं ज्या करंजा लाडू वगैरे होतात किंवा जेही कामं असतात तर ते कामं करतात. हे पहा किती सुंदर लिहिले, अक्षयच्या लग्नाचा गाणा. आणि हे डेकोरेशन मीच केलं बरं. आता कसं झालं काय झालं, शादीवाला घर आणि हा आमचा नवरदेव. तर छोटे खाणीच सुंदर असं म्हणजे डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर नवरदेवानी देवाची म्हणजे गणपती बाप्पाची पूजा केल्याच्यानंतर जेही घरातल्या मोठ्याल्या महिला मंडळ आहेत त्यांचे दर्शन घेतले. आणि खरंच मोठ्यांचा आशीर्वाद असणं पाठीशी हे केव्हाही चांगलं. आणि ते एक जण म्हणते बस झालं माय, वाकू नको आतापासून. आणि हात जोडण्याची प्रथा चालू झाली. आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या रांगोळीची स्तुती करत होत्या महिला मंडळ, खूप छान काढली माय, कसं येतं मीनाला, म्हणजे मला गावाकडे मीना म्हणतात, इकडं जरी अस्मिता म्हणत असले तर. आणि खूप छान म्हणजे ड्युटी करून एवढं करते, असं कौतुकाचे फूल पडत होते. मी मला करा करा. आणि जे ही महिला मंडळ येत होत्या त्यांनी प्रत्येकजण गणपतीची म्हणजे पूजा वगैरे करून नाव पण घ्यायला घेत होत्या. आणि आम्ही हसी मजाक पण करत होतो. तो म्हणजे सर्व झाल्याच्यानंतर नवरदेव पहा लगेच कपडे बदलून निघाले कामाला. काय काम असेल बरं याला, तर लग्न घर आणि नवरदेवाच्या मागे पण बऱ्याचशा जिम्मेदाऱ्या असतात. जरी त्यांनी 1 दिवसाची सुट्टी घेऊन आलेला आहे ड्युटीहून, अक्षय पण. आणि हे पहा आता हा कार्यक्रम झाला जात्याला दाव वाढणं. आणि हे इथं महिला मंडळ नाव घेतात आणि ज्यांना मान असतं तर ते एक एक ते पान उचलून विडा म्हणतात ना, ते विडा उचलून नाव घेतात. आणि तो मान म्हणजे प्रत्येकजण. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आमच्या इथं माझी आत्या पण आहे, माझी बहीण पण आहे आणि माझ्या मामाचं गाव पण तेच आहे. म्हणजे बोरगाव हे माझ्या आईचं माहेर आहे,
ताईचं सासर आहे, आत्याबाईचं सासर आहे, म्हणजे आताड्यात गुताडे असे भरपूर म्हणजे 3-4 नातेवाईक आमचे इथंच आहेत. पुन्हा म्हणजे बोरगावमध्ये राहायला 8-10 दिवस तरी प्रत्येक पाहुण्याच्या इथे जेवायला जर गेलं तर, कारण की माझ्या चुलत भावाची सासरवाडी पण बोरगावच आहे, मावस भावाची सासरवाडी पण बोरगावच आहे. तर त्याच्यामुळं भरपूर पाहुणे मंडळी आमच्या बोरगावमध्ये आहेत. आणि सर्वजण महिला मंडळी येत होत्या, जात्यावर गाणे वगैरे त्या म्हणत होत्या. आणि नवरदेवाला, नवरीला, वरमाईला, वरबापाला आणि नवरदेवाच्या मावशीला पण गाणे म्हणले त्यांनी. आणि ते गाणे भारी असायचे. तर ते गाणे वगैरे झाल्याच्या नंतर ह्या जरा उशिरा आल्या, कारण की प्रत्येकजण ज्याचे त्याचे कामं वगैरे करून आले. आणि त्याच्यानंतर मी, आत्याबाई, माझी ताई आणि आई आम्ही फोटोज वगैरे काढले. आणि खरंच खूप छान वाटत होतं. आमच्या ताईच्या खरंच जीवाला दम नव्हती बिचारीच्या, हे देऊ ते देऊ. आणि मी गेल्यामुळे तरी तिला थोडासा आधार झाला. आणि मग काय, आम्ही बहिणींनी फोटो सेशन केलं. तरी तितक्यात ताईच्या सासूबाई आल्या. त्यामुळे वरमाईने कुठे जातं ओढतात का, मी लोक जातं ओढीनं ती फोटो काढायली असं म्हणून आम्ही फोटो काढले. आणि ह्या आहेत बघ ताईच्या सासूबाई आमच्या. इकडं माझ्या आत्याबाई आणि ह्या ताईच्या सासूबाई तेच सांगत होत्या, असं करतात तसं करतात. आणि ठीक आहे, म्हाताऱ्या बाईचं म्हणजे म्हाताऱ्या माणसांचं ऐकलं पण पाहिजे. आणि त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे आम्ही पण केलं. आणि बघा कशा खळखळून हसायला लागल्या. मग ताईच्या मैत्रिणी वगैरे आल्या आणि ही माझी भाची पण आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि उद्याचं काहीतरी विशेष आहे,